नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी रूममधून बाहेर पडण्यासाठी खिडकी उघडते. तर इकडे दोन्ही वहिनी सावीची काळजी करत तिच्यासाठी जेवणाचं ताट करत असतात. सावी खिडकीतून पाहते तर तिला बाहेर रीना पराग दिसतात. तंबू जळालेला पाहून त्यांना खूप टेन्शन येतं. पराग सावीला हाका मारत असतो, पण तिला इच्छा असूनही त्यांना आवाज देता येत नसतो. इकडे दामिनी धैर्याला विचारते, तू किती दिवस त्या पुरीला इथं ठेवणार आहेस? धैर्य म्हणतो, जोपर्यंत ती स्वतः हार मानत नाही तोपर्यंत. तेव्हा दामिनी म्हणते, पण आपल्याच घरातली काही लोक त्याची मदत करतात. तेव्हा धैर्य म्हणतो, करू दे, पण ती मदत मी सावीपर्यंत पोहोचूच देणार नाही. इकडे रीना पराग वॉचमॅनला काय घडलं ते सगळं विचारतात. सावीला धैर्याने घरात घेतले हे ऐकून दोघांनाही बरं वाटतं, पण रीनाला तरीही एकदा स्वतः सावीला भेटावं असं वाटत असतं. पराग तिला थांबवत म्हणतो, अगं आता किती रात्र झाली आहे, आपण उद्या सकाळी पुन्हा येऊ. तर इकडे धैर्याला कळतं की नीता वहिनी सावीसाठी जेवणाचं ताट घेऊन गेल्यात, म्हणून तो लगेच वर रूममध्ये जातो आणि नीता वहिनींना मीठ आणायला सांगतो. आणि ते मीठ खूप जास्त प्रमाणात जेवणात टाकून जबरदस्ती सावीला खाऊ घालतो. पाण्यातसुद्धा मीठ टाकून देतो आणि हे सगळं सहन करायचं नसेल तर डिवोर्स पेपर्सवर सही करून निघून जा असं म्हणतो. पण सावी तयार होत नाही. खाली दोन्ही वहिनी टेन्शनमध्ये उभ्या असतात. तेव्हा धैर्य त्यांना सांगतो की मी सावीसाठी जो निर्णय घेईन तो चुपचाप मान्य करायचा, नाहीतर मला आईला सांगावं लागेल. तर सावी रडत पश्चाताप करत असते की इतक्या नीच माणसावर, इतक्या वाईट माणसावर मी प्रेम कसं काय केलं. आणि समोरचं मिठाचं पाणी पीत म्हणते की हीच माझ्या अशा माणसावर प्रेम करण्याची शिक्षा आहे. तेव्हा धैर्यसुद्धा तिथे येतो आणि पुन्हा सावीला डिवोर्स पेपर्सवर सही करायला सांगतो. तेव्हा सावी म्हणते, मी तुम्हाला असं सहज सुटू देणार नाही. पुढील भागात आपल्याला दिसतं की रीना पराग सकाळी सावीला भेटायला येतात. ते येतात तर खरं, पण त्यांची भेट होत नाही. म्हणून सावी एका कागदावर नोट लिहून ती रीनाकडे खिडकीतून फेकते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.